In previous lecture, we saw first two subquestions from exercise 1.3 and question number 1. Okay, so आपण third question आता continue करूया. Again, you can see there are three terms, but they are in multiplication आणि आपल्याला काय करायचंय? Differentiate करायचंय. Question is differentiate the following. ठीक आहे? With respect to x. So first, that y is equals to given question. So y is equals to x square plus 3 bracket raised to क्या है यहाँ 3/2 into sin cube 2x into 2 raised to x square. Again, जर direct u v w ने समजा त्यावेळी आपण डिफरेंशिएट करायला गेलो तर ते फारच डिफिकल्ट पोझिशन मध्ये जाईल. सो फॉर दिस काइंड ऑफ डिफरेंशिएशन आपण पहिले काय करणार आहोत, आपण लॉगरिथमिक डिफरेंशिएशन अप्लाय करणार आहोत. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. Therefore, this is log y is equals to log of x square plus 3 bracket raised to 3/2 into sin cube 2x into 2 raised to x square. Now, कालच आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं की हे आता मल्टिप्लिकेशन आहे युजिंग लॉग रूल. हे काय म्हणजे प्रत्येकाला लॉग अप्लाय होऊन त्या ॲडिशन मध्ये येणार आहे. सो लॉग x square plus 3 bracket raised to 3/2 plus log sin cube 2x plus log 2 raised to x square. Again, if you want, you can write here rule log mn rule आपण यूज केला आहे. Now, इथे सुद्धा आपण पाहू शकतो की दिस इज लॉग ऑफ m raised to n rule एव्हरीवेअर. ठीक आहे, त्यामुळे आता पुन्हा आपण काय करणार आहे 3/2 will come in front. So 3/2 log x square plus 3 then this is plus. आता हा आपण मागच्या काही फर्स्ट एक्सरसाइजेस मध्ये किंवा 1.2 वगैरे मध्ये पाहिलं की जेव्हा आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स रेस्ट टू n फॉर्म मध्ये असतात लाईक दिस. सो वी कॅन राईट देम sin 2x ब्रॅकेट क्यूब ऑल्सो इन ऑर्डर टू सॉल्व. ठीक आहे, सो हियर जेव्हा आपण तो वरती घेणार आहोत ब्रॅकेट क्यूब, तो कुठे येणार आहे युजिंग लॉग m raised to n रूल फ्रंटला. सो 3 log sin. So if you want, you can give here bracket sin 2x plus again log 2 चा index कोण आहे x square. So that whole index will come in front. So x square log 2 using log m raised to n rule. Okay. Now this is simplified and we can apply log. So we can apply differentiation now. Therefore, differentiate with respect to x. So this side log y चा differentiation आधी येणार आहे 1/y आणि y असल्यामुळे पुन्हा येणार आहे into dy by dx is equals to इथे 3/2 कॉन्स्टंट आहे in multiplication of some function and this is log of x square plus 3. again log चा differentiation असतो 1/that bracket. So 1/x square plus 3 आणि x square log of x square plus 3 हे पूर्ण कसं आहे कंपोजिट फंक्शन आहे म्हणून इनर ब्रॅकेट जो पण असतो तो नेहमी आपण काय करतो मल्टिप्लिकेशन मध्ये पुन्हा त्याचं काय करतो डेरिव्हेटिव्ह घेतो. सो डिरेक्टली वी कॅन राईट नाव x square चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2x आणि 3 चा 0 असणार म्हणून फक्त 2x plus 0 2x. अगेन हियर प्लस 3 फॉर दिस 1/sin 2x आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय करणार आहे sin 2x चा डेरिव्हेटिव्ह. sin 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे sin चा डेरिव्हेटिव्ह cos. सो cos 2x पण फक्त हे x नाही आहे पुन्हा मध्ये काय आहे 2x आहे म्हणून पुन्हा त्या 2x चा डेरिव्हेटिव्ह घेतोय तर तो येणार आहे 2. ठीक आहे, ह्या खूप छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. आता आपण भरपूर एक्झाम्पल्स पाहिले त्याच्यामुळे इच टाइम आता जरी dx ऑफ cos sin 2x परत मग नेक्स्ट टाइम dx ऑफ 2x लिहायची गरज नाही आहे. यू कॅन डिरेक्टली राईट डाऊन द आन्सर्स म्हणून प्रॅक्टिस असली पाहिजे. अँड लास्ट वन दिस इज प्लस. आता इथे तुम्ही मला 2 मल्टिप्लिकेशन झाले पुन्हा पण log 2 आहे तो काय कॉन्स्टंट आहे. सो जस्ट राईट log 2 आउटसाइड अँड टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर काय आहे तर 2x.
आणि जर तुम्हाला एक स्टेप ऍड करायची की ऍटलिस्ट फर्स्टला dx ऑफ दिस असं लिहायचं, तर ती एक स्टेप तुम्ही मध्ये टाकू शकता. नाव जस्ट राईट द इन मेथड फॉर्म. आता इथे जे आहे आधीच पाहून घ्यायचं. 3 to the 6 करण्यापेक्षा खाली पण 2 आहे. क्रॉस मध्ये काय होतं, कॅन्सलेशन्स होतात. सो इट विल बी ओनली 3x. सो 3x अपॉन x² प्लस 3 प्लस, आता यांचं पहा इथे हे काही नाही. सो 3 to the 6 वी कॅन राईट अँड दिस cos 2x. सो 6 cos 2x अपॉन sin 2x. ओके. नाव प्लस हा 2x फ्रंटला राहायचा. सो प्लस 2x log 2. ठीक आहे. नाव दिस साइड इज 1 upon y dy by dx. So as usual take this 1 upon y that side as y. फायनल आन्सर तुमचं काय असणार आहे, इथेच लिहिते मी. फायनल आन्सर असणार आहे dy by dx is equals to y असणार आहे y times this bracket लिहायचं आणि then y ची ऍक्च्युअल व्हॅल्यू टाकायची. सो आय एम रायटिंग फायनल आन्सर डायरेक्टली which is y nothing but x² plus 3 bracket raised to 3 by 2 into sin cube 2x into 2 raised to x square. So just keep the bracket to hold this y and then write down this answer dy by dx answer. So you can keep for this 3x upon x² plus 3 plus 6 cos 2x upon sin 2x plus 2x log 2. Okay, so this is the final answer. Write down. Consider it. Just take the answer if anything is wrong. What is it? Yeah. For this step, this is cos upon sin, ना? So आपण फायनल आन्सर मध्ये काय लिहू शकतो? cos upon sin ला cot. So इथे काय येणार आहे? 6 cot 2x. ठीक आहे, तितकंच राहिलं असं तरी काही हरकत नाही. पण आहे दो फॉर्म्स, cos upon sin form is cot form. So just write down this and then remaining is correct. Okay. We'll see next question. Now fourth one is for homework, so solve it and we will start fifth question. X raised to 5 into tan cube 4x upon sin square 3x. So again this is something in numerator in multiplication and again quotient form also. So let this as y is equals to, now taking log on both sides, log y is equals to log of given question. So x raised to 5 tan cube 4x upon sin square 3x. आता यूज टू आहातच आपण m by n फॉर्म है. So first of all it will be log of x raised to 5 into tan cube 4x minus log of sin square 3x. Again over here log mn form है. So split it, log of x raised to 5 plus log of tan cube 4x minus log of
sin square 3x. So for this again इथे आपण each time log m raised to n यूज करणार आहोत. So 5 log x plus 3 will be in front. So 3 log tan 4x in brackets minus 2 log sin 3x. Okay, now you can apply derivative. So this side it is log 1. Now differentiate with respect to x. This side will be 1 upon y, dy by dx is equals to 5 is constant and log x derivative is 1 upon x plus 3 is constant, log of tan 4x derivative is 1 upon tan 4x. ओके, आणि tan 4x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा आपण अप्लाय करणार आहे, which is second square 4x and again we'll apply derivative on 4x, so which is 4. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत आपल्याला ओरिजिनल x पर्यंत डेरिव्हेटिव्ह मिळत नाही किंवा त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेत नाही तोपर्यंत स्मॉल स्मॉल फंक्शनचे मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. तर इथे पहा कंपोजिट फंक्शन होतं, फर्स्ट इट वॉज tan, देन इनर साइड इट वॉज 4x, म्हणून आपल्याला 2 टाइम्स पुन्हा मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागले. नाउ हियर दिस इज मायनस 2 इंटू 1 अपॉन साइन 3x. आता इथे साइन 3x आहे, तो साइन 3x चा डेरिव्हेटिव्ह येईल cos 3x and again here 3x is there, so 3x चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3. Okay, so just combine all the terms. If any cancellations, write with them. So this is 5 by x, this side is 1 upon y dy by dx. Okay, and now on RHS it is 5 by x plus this 4 3 are 12. Okay, now see आता सेकंड स्क्वेअर आणि इथे tan आहे. सेकंड स्क्वेअर म्हणजे काय, 1 अपॉन cos आणि tan इथे sin अपॉन cos. सो काहीतरी कॅन्सल होणार आहे, सो आपण ते कॅन्सलेशन सुद्धा करायचे. सो फॉर tan x, tan 4x म्हणजे cot 4x असणार आहे, म्हणजे आपण डायरेक्टली इथे लिहूया cos 4x अपॉन sin 4x, बरोबर. आणि सेकंड स्क्वेअर 4x साठी काय असणार आहे, 1 अपॉन cos स्क्वेअर 4x. ओके, नाउ माइनस दिस 3 to the 6, so minus 6 and cos 3x upon sin 3x is nothing but cot 3x. So combine terms steps लिहायचा आहे. Now this side it is 5 by x plus 12. आता पहा this one cos will get cancelled from this one cos, so काय राहणार आहे खाली 12 upon sin 4x. Okay, this sin 4x and from this one cos 4x, so into cos 4x minus 6 cot 3x. So actually this is the answer, but again we can see here this is sin x sin theta cos theta form आणि आपल्याला माहिती आहे की जर तू sin theta cos theta फॉर्म आपण ऍडजस्ट करू शकलो तर इट इज फॉर्म्युला फॉर sin 2 theta, बरोबर. म्हणजे इथे या स्टेप मध्ये हे दोन फॅक्टर्स तर आहेतच, द थिंग इज रिमेनिंग दॅट 2 ने आपल्याला मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. सो विल डू दॅट अँड विल राईट इन पर्टिक्युलर फॉर्म. So this is 5 by x plus 12. इथे आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचंय sin 4x into cos 4x. आणि आपण पाहिले की जेव्हा पण आपण काहीतरी न्यू चेंजेस इक्वेशन मध्ये तयार करतोय तेव्हा काय होतं, ते कॅन्सल पण झाले पाहिजे. सो 2 इथे मल्टिप्लाय केलाय, 2 न्यूमरेटर मध्ये पण मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, सो ते कॅन्सल करत आणि पुन्हा आपल्याला ओरिजिनल स्टेपच मिळते. नाउ this is minus 6 cot 3x. This is 5 by x plus 12 to the 24 and down part this is 2 sin theta cos theta form. तो काय होतो sin 2 theta होतो, म्हणजे हा अँगल जो तो डबल होतो. मग 4x चा डबल काय होणार आहे 8x. सो sin 8x. ठीक आहे, केअरफुली डू दिस, कारण आपल्याला शक्यतो सगळे फक्त ओरिजिनल फॉर्म्स पर्यंतच असते, पण ते आपल्याला कॉम्प्लिकेटेड मध्ये सुद्धा यूज करता आले पाहिजे. तर साइन त्याला असं माइंड मध्ये कन्सिडर करायचं, दिस इज 2 sin theta cos theta which is sin
2 theta म्हणजे जो अँगल आहे तो काय होतो ट्वाइस होतो. सो 4x विल बिकम ॲज 8x अँड दिस इज -6 cot 3x. This side it is 1 upon y dy by dx. So we write final answer. Therefore dy by dx is equals to y times 5 by x plus 24 upon sin 8x minus 6 cot 3x. Just write down the answer for y, which is x raised to 5 into tan cube 4x upon sin square 3x. And then write this second bracket. So into 5 by x plus 24 by sin 8x minus 6 cot 3x. Okay, so this is the final answer for this question. Divided by dx. Note it down. Now let's see the next question. Again, 6th one is for homework. So we'll see 7th. Sin x bracket raised to x. Okay. So let this as y. And taking log on both sides. This will be log y is equals to log sin x bracket raised to x. So using log n raised to n root, what will happen? This x will come in front and it will be x log sin x. Now I am going to give you activity. So you have to complete this part. काय खूप सोपं आहे. This side will be 1 upon y divided by dx आणि इथे फक्त काय आलं तुमचं आता UV रूल यूज करायचा तुम्हाला बरोबर बिकॉज दिस इज ऑल्सो फंक्शन ऑफ x and this is also function of x. So we cannot ignore this x. So you have to use over here derivative of UV म्हणजे चेन रूल तुम्हाला इथे यूज करायचा आहे. ठीक आहे. फर्स्ट इंटू वी नो दॅट चेन रूल इज first as it is into derivative of second function plus second as it is into derivative of first function. So it will be easy for you as we have seen so many questions of this kind of that is chain rule. Just complete this question. If you have any doubts, comment like whatever state जिथे पण तुम्हाला अडचण येणार आहे. Okay. So we will see next question. So 8th question is sub question. Y is equals to sin x raised to x. Now intentionally I have taken this question because in this question this is sin x bracket raised to x and this is sin x raised to x. So this is not same. ठीक है. इथे जर हा sin इथे जरी असता sin raised to x raised to sin raised to x असं जरी सेमच झालं असतं म्हणजे आपल्याला माहिती की आपण असं लिहिलं काय नाही असं लिहिलं काय सेम बिकॉज हे आपण रेस टू एन फॉर्म मध्ये पण पाहिलं आहे. साइन स्क्वेअर 2x असेल तर आपण साइन 2x ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहितो. सो दिस इज वन अँड द सेम बट दिस वन इज डिफरंट बिकॉज हा जो x होता तो होल ब्रॅकेट रेस टू x होता आणि हा जो x आहे तो फक्त या इनर x ला आहे.
इंडेक्समध्ये. सो दिस इज डिफरंट. नाउ टेकिंग लॉग on both sides, it will be log y is equals to log of sin x raised to x. म्हणून आता इथे आपण हा x लगेच पुढे घेऊ शकत नाही. युजिंग लॉग m raised to n रूल आपण ते करू शकत नाही. आता काय करायचं आहे? बिफोर स्टार्टिंग फर्दर we have to consider this inner x raised to x as some different parts. So consider, याला हवं तर आपण 1 म्हणूया. So consider u is equals to x raised to x. ठीक आहे, म्हणजे तुमचा फंक्शन काय होणार आहे? therefore log y will become, or simply y will become sin u. बरोबर, काय होणार तुमचा y? sin u. आपल्याला याला सॉल्व करायचं. नाव डिफरन्शिएट दिस. नाव अप्लाय लॉग ऑन इट. ओके, फॉर डिफरन्शिएशन अगेन आपल्याला काय करायला लागणार आहे? त्याच्यावर आधी लॉग अप्लाय करायला लागणार, बिकॉज दिस इज इंडेक्स फॉर्म. सो टेकिंग लॉग हियर, it is log u is equals to log x raised to x. Now this time this x can be taken in front and it will be x log x. Therefore now apply derivative, differentiate this with respect to x. So it is 1 upon u into du by dx is equals to, आता इथे आपल्याला चेन रूल यूज करावा लागणार आहे. सो फर्स्ट as it is derivative of second, that is log x, and second as it is, and take derivative of first, that is derivative of x. Now therefore it will be du by dx is equals to u this side and in bracket. Now we write answers for this. So x into log x का डेरिवेटिव येणार आहे 1 by x प्लस log x into x का डेरिवेटिव येणार आहे 1. ओके, सो therefore du by dx is equals to, u पार्ट काय आहे आपला? x raised to x. करेक्ट. So write down that into, it is x will get cancelled, only 1 will be there, plus that side log x. ठीक है, याला एक नंबरिंग देऊया because we are going to use this in original question. ठीक है. नाव आता जेव्हा तुम्ही y घेणार आहात, नाव कन्सिडर y. ठीक आहे, आता याला आपल्याला सॉल्व करायची गरज नाहीये. सो कन्सिडर y is equals to sin x raised to x, that is sin u. Correct. Therefore differentiate now this, differentiate. तो आपण याला काय करूया? आपण with respect to x करणार आहे. So differentiate x raised to sin x raised to x is here and differentiate with respect to x. So it will be dy by dx is equals to, now sin u ना, which is sin u. So sin चा डेरिवेटिव काय येणार आहे? cos. cos u म्हणजे नंतर आपण त्याला टाकणारच व्हॅल्यू. सो cos x raised to x into derivative of this x raised to x. That is this part we have. Okay, so this is nothing but derivative of x raised to x. This answer we have. Just write cos x raised to x into x raised to x into 1 plus log x. So just write carefully this x raised to x, write in front, into cos x raised to x into 1 plus log x. This is the answer. Okay. So
केअरफुली नोट डाऊन करायचं वेदर इट इज ब्रॅकेट रेस टू समथिंग और इनर पार्टला तो एक्स आहे त्यावेळेला काय होईल आपल्याला थोडं डिफरंटली ते सॉल्व्ह करावं लागणार आहे. जस्ट नोट इट डाऊन. स्टॉप ओव्हर हियर.